एक्सप्रेस ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। वैयक्तिक आरोप करणाऱ्या सुरेश धस यांना पक्षश्रेष्ठींनी समज द्यावी, पंकजा मुंडेंची मागणी। तर पंकजांची पक्षश्रेष्ठींकडे लेखी तक्रार करणार, सुरेश धस यांचा इशारा। वाल्मिक कराडचे गुंड आपल्याला मारून टाकतील, हत्येच्या आदल्या दिवशी संतोष देशमुखांचं वक्तव्य। पत्नी अश्विनी देशमुखांचा जबाबात दावा, विष्णू चाटेचा फोन आल्यावर देशमुखांकडून भीती व्यक्त। संतोष देशमुख हत्या प्रकरणी केज कोर्टात आजची सुनावणी पूर्ण, पुढील तारीख 26 मार्च। बचाव पक्षाकडून डिजिटल पुराव्यांचे सीडीआर आणि साक्षीदारांच्या जबाबाची मागणी। धनंजय मुंडेंचा साडू दादा खेणकरच्या मारहाणीचे 2 व्हिडिओ समोर। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील लक्ष हटवण्यासाठी खटाटोप, खेणकरचा आरोप, गुन्हा दाखल करण्याचा एसपींचा इशारा। पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या सतीश भोसले उर्फ खोक्याला प्रयागराजमधून अटक, वाल्मिक कराडप्रमाणे व्हीआयपी ट्रीटमेंट मिळणार नाही ना, अंजली दमान यांचा सवाल। सरकारनं लाडक्या बहिणींना फसवल्याचा विरोधकांचा आरोप, 27 लाख बहिणींना योजनेतून वगळल्याचा दावा, सरकारची नियत ठीक नसल्याचा आरोप करत विरोधकांचा सभात्याग। सभागृहात गाजला बनावट पनीरचा मुद्दा, आमदार विक्रमसिंग पाचपुतेंनी बनावट पनीर आणून वेधलं सभागृहाचं लक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कारवाईचा इशारा। शक्तीपीठ महामार्गाविरोधात 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा सत्ताधारी मंत्र्यांना जिल्हाबंदीचा इशारा। तर शिंदेंनी प्रकल्प रद्द केला, पण फडणवीसांनी जीवदान देत विश्वासघात केल्याचा आरोप, विरोधकांकडून स्थगन प्रस्ताव। होळी, धुलीवंदन आणि रंगपंचमीनिमित्त मुंबई पोलिसांकडून नियमावली जाहीर, पादचाऱ्यांवर रंग, पाण्याचे फुगे फेकल्यास होणार कारवाई। कोकणात शिमगोत्सवाला मोठ्या उत्साहानं सुरुवात, देवाच्या पालख्यांची मिरवणूक, तर रस्त्यावर सोंगांची धमाल, महिषासूर आणि संकासुरांची दहशत।